मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या अंत्यविधीसाठी जिल्हा प्रशासनाने कुठली सोय केली नसल्याचा आरोप अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी लावला आहे। याविषयी त्यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला खडसावल्याची क्लिप व्हायरल होत आहे। नमस्कार, ते शहीद झाला आहे मुलगा आणि इथं तुमचं प्रशासन काहीच नाही, तुमची एक थोडी साधी काहीच व्यवस्था नाही आणि काही करायला तयार नाही। तुम्ही चुकीची गोष्ट आहे, तुम्ही तिथं फक्त खुर्चीवर आहात, इथं काहीही नाही। ऐका ना तुम्ही त्या तुमच्या आरडीसीला विचारा, त्यानं काहीच नाही केलं। तो बस रोडवर उभे होते फक्त ते, आणि इथं सगळे लोक स्वतः गिट्टी आणून राहिले, स्वतः सगळं करू राहिले। तुमच्या प्रशासनाचा काही तिथं शून्य हे नाही, सहभाग नाही, कुठलंच नियोजन नाही, काही नाही। अजून परत तुम्ही सांगता की आम्ही लक्ष ठेवू ना, हे चुकीचं आहे साहेब। एवढ्या एका शहीदाच्या प्रती एवढं प्रशासन तुमचं संवेदनशील शून्य आहे, हे मला समजत नाही कसं आहे। तर बोला तुमच्या आरडीसी सोबत, बोला त्या सगळ्या यंत्रणेले। गेल्या 2 दिवसांपासून पाऊस होता, पण त्यामुळे शहीद जवानावर अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणी चांगले करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची होती। देशासाठी, देशाच्या नागरिकांसाठी, सुरक्षेसाठी प्रवीण जंजाळ यांनी बलिदान दिले। प्रवीण यांचे बलिदान सर्वोच्च असे होते। जिल्हा प्रशासनाचे अंत्यविधीचे सर्व नियोजन ढिसाळ स्वरूपाचे होते। त्यामुळेच अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांचा संताप झाला। त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले। त्यांचे हे खडसावणे योग्य देखील होते। केवळ सोपस्कार पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची उपस्थिती तेथे होती, हे देखील चूक होते। अशा प्रकारे जबाबदारी टाळत प्रशासनातील अधिकारी वागत असतील तर ते योग्य देखील नाही। प्रवीणचे बलिदान सर्वोच्च असताना जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च व्यवस्था करण्याची गरज होती। सैन्य दलातील काहींनी ढेसाळ नियोजनाविषयी नापसंती व्यक्त केल्याची माहिती आहे, पण याविषयी इतर कोणीच आवाज उठविला नाही। पण अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी अकोल्यात येत जिल्हा प्रशासनाच्या चुकीवर बोट ठेवत कर्तव्याची जाणीव करून दिली। हे नसे थोडके। भविष्यात अशा प्रकारच्या चुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी करणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या गावकऱ्यांनी जर हे केलं नसतं तर तुम्ही काय केलं असतं? मग प्रशासनाचं कर्तव्य असल्यानंतर का नाही केलं? करतोय सर, चुकीचं आहे, असं वागणं बरोबर नाही। सॉरी सर, फक्त तहसीलदार येऊन गेले फिरून गेले, काही दुसऱ्या कोणा अधिकाऱ्याचं, वरिष्ठ अधिकाऱ्याचं काम नाही। तुमचे कलेक्टर आले का, पाहून गेले का जागा वगैरे? एवढा जवान शहीद झाला आणि त्यांना नंतर त्याच्यासोबत बोलण्याला जमत असते काय, की इथं व्यवस्था केल्या जमत असते? कोणती आता आले आणि इथं या ट्रकवर थांबले। प्रशासनाचं हे काम होतं, प्रशासनानं पूर्ण व्यवस्था करायला पाहिजे होती, पण तुम्ही काहीच व्यवस्था केली नाही 3 दिवसापासून। आज जे गावातले लोक आहेत ते गावातले ट्रक आणून राहिले, ट्रॅक्टर आणून राहिले, तुमची काही यंत्रणा आहे का? इथं स्वतंत्र व्यवस्था आहे का? तिथं काही करणारी यंत्रणा आहे काय? चुकीचं आहे, अतिशय एकदम निषेधार्ह बाब आहे। तुमचं काही या शहीदाच्या बाबतीत संवेदनशील नाही आणि तुमचा कलेक्टर तर बिलकुलच नाही। तुमच्या कलेक्टरचं पहिले काम होतं की इथं व्यवस्था करून देणं।